सोलापूरच्या गजबजलेल्या महावीर चौकात भाजप आमदाराची गाडी उभी होती. आमदारांच्या परिवाराने शोरूममध्ये खरेदीसाठी गेले होते आणि त्यांचा चालक गाडी बाहेर थांबला होता. तेवढ्यात दोन व्यक्ती चालकाजवळ आल्या आणि चालकाला धक्कादायक ऑफर दिल्याचा आरोप आहे. तुमच्या आमदाराला गोळ्या घालून मारून टाका, त्यासाठी आम्ही तुम्हाला भरपूर पैसे देतो. या घटनेनंतर सोलापूरच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. आरोप आहे अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कथित कट रचण्याचा. या प्रकरणामध्ये श्रीशैल हुळ्ळे आणि प्रभाकर फुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रभाकर फुलारीला पोलिसांनी अटक केली तर श्रीशैल हुळ्ळेचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आणखीन धक्कादायक बाब म्हणजे श्रीशैल हुळ्ळेवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडीपाराची कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. आणि आता या प्रकरणात 1 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा देखील समोर आलेला आहे. प्रश्न असा आहे, आमदारांच्या हत्येसाठी चालकाला थेट पैशांची ऑफर देण्यामागचं नेमकं कारण काय होतं? या कथित कटामागे आणखीन कोणाचा सहभाग आहे का? आणि या प्रकरणाचा काही राजकीय कनेक्शन संबंध आहे का? चला पाहूया हा संपूर्ण घटनाक्रम. सोलापुरातील गजबजलेल्या परिसरात आमदार सचिन कल्याण शेट्टी, त्यांची पत्नी, त्यांचे मुलं एका खरेदीसाठी शोरूम मध्ये आले होते. आमदार शोरूम मध्ये असताना त्यांचा चालक आनंद स्वामीराव सुरवसे हा आमदारांची गाडी घेऊन बाहेर उभा होता. याच वेळी दोन व्यक्ती चालकाजवळ आल्याचा आरोप यातील श्रीशैल हुळ्ळे आणि प्रभाकर फुलारी यांनी चालकाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळी घालून ठार करण्याची ऑफर दिल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या ड्रायव्हरने ही ऑफर धुडकावून लावली. उलट त्याने त्या दोघांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे. घडलेल्या प्रकारानंतर चालकाने थेट सदर बाजार पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक दावा, चालकाला आमदारांच्या हत्येसाठी 1 कोटी रुपये देण्याची ऑफर करण्यात आल्याची माहिती या वृत्तातून समोर आली आहे. जर हा दावा तपासात सिद्ध झाला तर हे प्रकरण केवळ धमकीपुरतं मर्यादित राहणार नाही, कारण मग पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहतं. 1 कोटी रुपये कोण देणार होते? या आरोपींजवळ पैशांचा नेमका स्रोत कशाचा होता? ही रक्कम कोणाच्या सांगण्यावरून ऑफर करण्यात आली होती? आणि सर्वात महत्त्वाचं, आमदारांना लक्ष करण्यामागचा उद्देश काय होता? मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस तपासाचा भाग आहेत. 1 कोटीच्या ऑफर बाबतचा दावा हा उपलब्ध वृत्तांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेला आहे. या प्रकरणातील प्रमुख नाव म्हणजे श्रीशैल हुळ्ळे. उपलब्ध माहितीनुसार त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. तो वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. त्याच्यावर पोलिसांनी तडीपाराची कारवाई केल्यात गंभीर आरोप देखील समोर आलेला आहे. तडीपाराच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता एका विद्यमान आमदाराच्या हत्येच्या कथित कटात त्याचं नाव समोर आल्यानं प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढलेलं आहे. दुसरा आरोपी प्रभाकर फुलारी हा हुळ्ळेकडे चालक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात प्रभाकर फुलारीला पोलिसांनी अटक केली आहे, तर श्रीशैल हुळ्ळेचा शोध सुरू आहे. आता या प्रकरणातील सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे राजकीय कनेक्शन. श्रीशैल हुळ्ळेचं नाव यापूर्वी देखील राजकीय कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चेला आलेलं होतं. ऑक्टोबर 2025 मध्ये भाजपचे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे श्रीशैल हुळ्ळेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचं वृत्त देखील प्रसिद्ध झालं होतं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत राजकीय मतभेदांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगलेली होती. आता त्याच व्यक्तीचं नाव एका विद्यमान भाजप आमदाराच्या हत्येच्या कथित कटात समोर आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. अक्कलकोटच्या राजकारणात गेल्या काही काळात विविध राजकीय समीकरणं आणि अंतर्गत मतभेद चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हत्येच्या कथित कटामागे राजकीय वैमनस्य आहे का? पक्षांतर्गत गटबाजीचा काही संबंध आहे का? किंवा हा पूर्णपणे वैयक्तिक किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे? हे प्रश्न सध्या अनुत्तरितच आहेत आणि म्हणूनच या प्रकरणाचा तपास केवळ आरोपींच्या अटकेपुरता मर्यादित न राहता या कथित कटामागचा सूत्रधार कोण यापर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता पोलीस तपासासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे आमदारांना नेमकं लक्ष का करण्यात आलं? दुसरा, चालकाला 1 कोटी रुपयाची ऑफर खरंच देण्यात आली होती का? तिसरा, ही रक्कम कोण देणार होतं? चौथा प्रश्न म्हणजे श्रीशैल हुळ्ळे आणि प्रभाकर फुलारी यांच्याशिवाय आणखीन कोण या कथित कटामध्ये सहभागी आहेत का? पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमदारांवर प्रत्यक्ष हल्ला करण्याची कोणती तयारी करण्यात आली होती का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न
प्रश्न, या संपूर्ण प्रकरणामागे एखादा दुसरा सूत्रधार आहे का? या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर आल्यानंतरच या प्रकरणाचा खरा चित्र स्पष्ट होणार आहे. सोलापूर शहरातील महावीर चौकात एका कथित संभाषणातून सुरू झालेलं हे प्रकरण आता आमदाराच्या सुरक्षेपासून थेट राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचलेलं आहे. एका विद्यमान आमदाराच्या हत्येसाठी त्याच्या चालकाला कथितपणे पैशाची ऑफर, आरोपींपैकी एकावर यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे, एक आरोपी अटकेत आहे तर दुसऱ्याचा शोध आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कनेक्शन बाबत उपस्थित होणारे प्रश्न. पण सत्य काय? हत्येमागचा कट नेमका कोणाचा होता? 1 कोटीची ऑफर कुणी दिली? आणखीन कोण या कटात सहभागी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामागे गुन्हेगारी वैमनस्य आहे की राजकीय संघर्षाची किनार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येतील. तोपर्यंत आरोपांना आरोप म्हणूनच पाहणं आणि तपासातून समोर येणाऱ्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणं योग्य राहणार आहे. पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.